नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वा विषय इंग्रजी चॅप्टर 4.3 अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज या कादंबरीमधील चॅप्टर 36 हे भाग 36वा प्रकरण 36वे हे आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. चॅप्टर 36 इन विच फिलियस फॉक्स's नेम इज वन्स मोर ॲट अ प्रीमियम ऑन चेंज. हे असं प्रकरण आहे ज्या प्रकरणामध्ये फिलियस फॉक्सच्या नावाला पुन्हा एकदा किंमत प्राप्त झाली, त्याच्या नावाला एक मूल्य प्राप्त झाले. इट इज टाईम टू रिलेट व्हॉट अ चेंज टूक प्लेस इन इंग्लिश पब्लिक ओपिनियन वेन इट ट्रान्सपायर्ड दॅट द रियल बँक रॉबर अ सर्टन जेम्स स्ट्रँड हॅड बीन अरेस्टेड ऑन दी 17th डे ऑफ डिसेंबर ॲट एडिनबर्ग. 17 डिसेंबरला एडिनबर्गमध्ये जेम्स स्ट्रँड नावाच्या जो एक व्यक्ती आहे, जो खरा बँक दरोडेखोर आहे, त्या दरोडेखोराला अटक केली होती. आणि हे स्पष्ट झालं तेव्हा इंग्रज जनतेचे कसे मतपरिवर्तन झाले असेल, त्यांच्या मनात काय काय विचार आलेले असतील याचा अंदाज या ठिकाणी आपण लावू शकतो. 3 days before, Phileas Fogg had been a criminal who was being desperately followed up by the police. Now he was an honorable gentleman, mathematically pursuing his eccentric journey around the world. 3 दिवसाच्या अगोदर ज्या फिलियस फॉगला गुन्हेगार समजून, क्रिमिनल समजून पोलीस त्याचा पाठलाग करीत होते, तो आता गणिती पद्धतीने आखणी करून विलक्षण जगप्रवास करणारा एक सन्माननीय गृहस्थ होता. म्हणजे पहा याच्या जीवनामध्ये कशा पद्धतीचे बदल झालेले होते. द पेपर्स रिझ्युम्ड देअर डिस्कशन अबाउट द वेजर. ऑल दोज हू हॅड लेड बेट्स फॉर ऑर अगेन्स्ट हिम रिवाइव्ड देअर इंटरेस्ट्स ॲज इफ बाय मॅजिक. द फिलियस फॉग बॉन्ड्स अगेन बिकेम negotiable and many new wagers were made. की वर्तमानपत्रातून या पैजेबद्दल पुन्हा चर्चा चालू झाली. ज्यांनी त्यांच्या बाजूने किंवा विरुद्ध पैज लावली होती त्यांनी जणू काही जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे पुन्हा त्यात त्यांना इंटरेस्ट निर्माण झाला. फिलियस फॉग बॉन्ड्स पुन्हा चर्चेत आले आणि त्यांच्यावर नवनव्या पैजासुद्धा लावल्या जाऊ लागल्या. Phileas Fogg's name was once more at a premium on change. फिलियस फॉगच्या नावाला पुन्हा एकदा एक ग्रेट व्हॅल्यू, एक फार मोठ्या प्रमाणाचं उच्चतम असं मूल्य प्राप्त झालं. His 5 friends of Reform Club passed these 3 days in a state of feverish suspense. हे जे 3 दिवस होते ते त्याचे जे मित्र होते रिफॉर्म क्लबमधले, त्याचे जे 5ही मित्र होते, तर त्यांनी हे 3 दिवस एका सस्पेन्समध्ये, एका अनिश्चित कालावधीमध्ये किंवा अनिश्चित वेळेमध्ये त्यांनी ते घालवले. वुड फिलियस फॉग whom they had forgotten reappear before their eyes. की ज्या फिलियस फॉगला ते विसरून गेलेले होते तो खरंच त्यांच्यासमोर आला तर. वेअर वॉज ही ॲट दिस मोमेंट. तो या क्षणी कुठे होता, कुठे असेल. द 17th ऑफ डिसेंबर, द डे ऑफ जेम्स स्ट्रँड्स अरेस्ट. 17 डिसेंबरची तारीख की ज्या दिवशी जेम्स स्ट्रँड हा अरेस्ट झाला होता, त्याला अटक झालेली होती. वॉज द 76th
since Phileas Fogg's departure, and no news of him had been received. हा फिलियस फॉग प्रवासाला निघाल्यानंतरचा 76वा दिवस होता आणि त्याच्याविषयी कोणतीही बातमी अजून कळालेली नव्हती. इवन ती बातमी पेपरमध्ये सुद्धा आलेली नव्हती. वॉज ही डेड? तो मेला तर नसेल ना, मृत्यू तर पावला नसेल ना. हॅड ही अबंडन्ड द एफर्ट और वॉज ही कंटिन्यूइंग हिज जर्नी अलॉंग द रूट ॲग्रीड अपॉन? मग त्याने प्रयत्न सोडून दिले असतील की तो अजूनही ठरलेल्या मार्गावरून प्रवास करत असेल. अँड वूड ही अपियर ऑन सॅटरडे द 21st of December at a quarter before 9 in the evening on the threshold of the Reform Club saloon. बरं, तो 21 डिसेंबर रोजी शनिवारी सायंकाळी 9:15 वाजता रिफॉर्म क्लब सलूनच्या दारात हजर होईल का, असे बरेचसे प्रश्न होते. द एन्झायटी इन विच फॉर 3 days लंडन सोसायटी एक्झिस्टेड कॅन नॉट बी डिस्क्राईब्ड. की या 3 दिवसापासून लंडन सोसायटीने जी अस्वस्थता, जी अनिश्चितता अनुभवली, त्याचे वर्णन करणं हे शक्य नव्हतं. टेलिग्राम्स वेअर सेंट टू अमेरिका अँड एशिया फॉर न्यूज ऑफ फिलियस फॉग. आणि या फिलियस फॉगची बातमी काढण्यासाठी, त्याची माहिती काढण्यासाठी अमेरिका आणि आशियाला टेलिग्राम पाठवले गेले. मेसेंजर्स वेअर डिस्पॅच टू द हाऊस इन सॅव्हिले रो मॉर्निंग अँड इव्हिनिंग. ते त्यांच्या सॅव्हिले रोमधील घराकडे सकाळ संध्याकाळ त्यांनी मेसेंजर, बातमीदार पाठवले. नो न्यूज, पण तरीसुद्धा काही पत्ता लागला नाही. द पोलीस वेअर इग्नोरंट व्हॉट हॅड बिकम ऑफ द डिटेक्टिव्ह फिक्स हू हॅड सो अनफॉर्च्युनेटली फॉलोड अप अ फॉल्स सेंट. ही दुर्दैवाने चुकीच्या सुगावाच्या मागे लागलेल्या फिक्सकडे पोलिसांनी दुर्लक्ष केलेलं होतं. बेट्स इन्क्रीज्ड नेव्हरदलेस इन अ नंबर अँड व्हॅल्यू. की पैजा, शर्यती ह्या वाढत चालल्या होत्या, त्यांचं मूल्य हे वाढत चाललेलं होतं. फिलियस फॉग लाईक अ रेस हॉर्स वॉज ड्रॉविंग नियर हिज लास्ट टर्निंग पॉईंट. की एखाद्या रेसच्या घोड्यासारखा, शर्यतीच्या घोड्यासारखा फिलियस फॉग शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेला होता. द बॉन्ड्स वेअर कोटेड no longer at 100 below par, but at 20, at 10, and at 5, and paralytic old Lord Albemarle bet even in his favor. बॉन्ड्सच्या किमती आता 100 नाही तर 20, 10 आणि 5वर लावल्या जात होत्या. आणि अर्धांगवायू झालेल्या वृद्ध लॉर्ड अल्बेमर्लेने देखील त्याच्या बाजूनं पैज लावली होती. म्हणजे अशी पैजची संख्या वाढत चालली होती. अ ग्रेट क्राऊड वॉज कलेक्टेड इन पॉल मॉल अँड नेबरिंग स्ट्रीट्स ऑन सॅटरडे इव्हनिंग. पॉल मॉल आणि आजूबाजूच्या रस्त्यावर शनिवारी संध्याकाळी फार मोठी गर्दी जमली होती. It seemed like a multiple of brokers permanently established around the Reform Club. की जणू काही रिफॉर्म क्लब भोवती अनेक दलालांनी कायमस्वरूपी आपले बस्तान बसवले होते. त्यांनी त्या ठिकाणी ठिया मांडला होता. सर्क्युलेशन वॉज इम्पेडेड अँड एव्हरीवेअर डिस्प्यूट्स, डिस्कशन्स अँड फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स वेअर गोईंग ऑन. की व्यवहारामध्ये अडथळे येत होते. सगळीकडे वाद, चर्चा आणि आर्थिक व्यवहार हे चालू होते. द पोलीस हॅड
ग्रेट डिफिकल्टी इन कीपिंग बॅक द क्राऊड, की पोलिसांना गर्दी मागे ठेवणे कठीण जात होते. अँड ॲज द आर वेन फिलियास फॉग वॉज ड्यू अप्रोच्ड द एक्साइटमेंट रोज टू इट्स हायेस्ट पीच. आणि फिलियास फॉग पोहोचण्याची वेळ जशी जशी जवळ येत होती तशी सर्वांची उत्कंठा ही शिगेला पोहोचली होती. The five antagonists of Phileas Fogg had met in the great saloon of the club. की फिलियास फॉगचे पाचही जे विरोधी ते क्लबच्या एका मोठ्या सलूनमध्ये भेटले होते. जॉन सलिवन अँड सॅम्युअल फॅलेंटिन द बँकर्स, अँड्रू स्टुअर्ट द इंजिनियर, गॉथियर राल्फ द डायरेक्टर ऑफ बँक ऑफ इंग्लंड, and Thomas Flanagan, the brewer, one and all waited anxiously. त्यामध्ये जॉन सलिवन आणि सॅम्युअल फॅलेटिन हे दोघेही बँकर्स होते. अँड्रू स्टुअर्ट हा इंजिनियर होता. गॉथियर राल्फ हे बँक ऑफ इंग्लंडचे संचालक होते आणि थॉमस फ्लॅनगन हे ब्र्युअर होते. हे सर्वजण अस्वस्थपणे या फिलियास फॉगची वाट पाहत होते. व्हेन द क्लॉक इंडिकेटेड 20 minutes past 8, अँड्रू स्टुअर्ट गॉट अप सेइंग, "Gentlemen, in 20 minutes the time agreed upon between Mr. Fogg and ourselves will have expired." की घड्याळामध्ये 8:20 झाली आणि त्यावेळेस अँड्रू स्टुअर्ट हा जागेवरून उठला आणि तो म्हणतो कसा की जेंटलमन म्हणजे सज्जन हो, सद्गुरू असतो, अजून 20 मिनिटांनी मिस्टर फॉग आणि आपल्यामध्ये ठरलेली जी वेळ आहे त्या वेळेची मुदत ही संपणार आहे किंवा ती संपलेली असेल. व्हॉट टाईम डीड द लास्ट ट्रेन अराईव्ह फ्रॉम लिव्हरपूल, आज थॉमस फ्लॅनॅगन. म्हणजे त्यावर थॉमस फ्लॅनॅगन म्हणतो की लिव्हरपूलहून शेवटची ट्रेन किती वाजता आली. ॲट 23 minutes past 7 रिप्लाइड गॉथियर राल्फ, अँड द नेक्स्ट डज नॉट अराईव्ह टिल 10 minutes आफ्टर 12. ही 7:23 शेवटची ट्रेन आली, गॉथियर राल्फने असं सांगितलं. आणि पुढची जी ट्रेन आहे ती 12:10 अगोदर ती काही येणार नाही. वेल जेंटलमन, रिझ्यूम अँड्रू स्टुअर्ट, इफ फिलियास फॉग हॅड कम इन द 7:23 ट्रेन ही वुड हॅव गॉट हिअर बाय धिस टाईम. की जर हा जो फिलियास फॉग, अँड्रू स्टुअर्ट पुढे सांगतो की फिलियास फॉग जर 7:23 ट्रेनने आला असता तर तो आत्तापर्यंत इथे पोहोचला असता. वी कॅन देअर फोर रिगार्ड द बेट ॲज ओन. म्हणजे तो या ठिकाणी आला नाही याच्यावरून आपण असं समजूयात की आपण ही शर्यत जिंकलेली आहे. वेट, डोंट लेट अस बी टू हेस्टी, रिप्लाइड सॅम्युअल फॅलेंटिन. सॅम्युअल फॅलेंटिन म्हणतो की थांबा, एवढी घाई करू नका. समोर तो म्हणतो, यू नो दॅट मिस्टर फॉग इज व्हेरी इसेंट्रिक. की मिस्टर फॉग हा अतिशय विक्षिप्त माणूस आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. हिज पंक्च्युअलिटी इज वेल नोन. ही नेवर अराइव्ज टू सून ऑर टू लेट. की तो कधीही, त्याचा वक्तशीरपणा आपल्याला माहीत आहे, तो कधीही वेळेच्या खूप आधी किंवा खूप नंतर पोचत नाही. अँड आय शूड नॉट बी सरप्राइज्ड इफ ही अपियर्ड बिफोर अस द लास्ट मिनिट. की त्यामुळे तो शेवटच्या क्षणीसुद्धा जर आपल्यासमोर प्रकट झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही. म्हणजे तो कधीही येऊ शकतो असं सॅम्युअल फॅलेंटिन म्हणतो. त्यानंतर समोर अँड्रू स्टुअर्ट काय म्हणतो बघा. वाय, सेड अँड्रू स्टुअर्ट नर्वसली, इफ आय शूड सी हिम आय शूड नॉट बिलीव्ह इट वॉज ही.
की तो काय म्हणतो की का माझ्यासमोर तो आला तर माझा विश्वास बसणार नाही. अत्यंत चिंताग्रस्त होऊन अँड्र्यू स्टुअर्ट असं म्हणतो. The fact is, resumed Thomas Flanagan, Mr. Fogg's project was absurdly foolish. आणि थॉमस फ्लॅनेगन पुन्हा बोलायला सुरुवात करतो आणि म्हणतो की मुद्दा हा आहे की मिस्टर फॉगचा प्रस्ताव हा मूर्खपणाचा प्रस्ताव होता, फुलिश प्रस्ताव होता. व्हॉट एव्हर हिज पंक्च्युअलिटी, ही कुड नॉट प्रिव्हेंट द डिलेज विच वेअर सर्टेन टू अकर, and a delay of only 2 or 3 days would be fatal to his tour. की फॉग किती वक्तशीर असला तरी काही अपर्याय कारणामुळं तो विलंब टाळू शकणार नाही आणि अगदी 2 किंवा 3 दिवसाचा विलंब त्याच्या दौऱ्यासाठी घातक ठरू शकतो किंवा घातक ठरू शकेल. ऑब्झर्व टू, ॲडेड जॉन Sullivan, that we have received no intelligence from him, though there are telegraphic lines all along his route. मग जॉन सलिवन काय म्हणतो की हेही लक्षात घ्या की संपूर्ण प्रवासामध्ये त्याचे काही जर टेलिग्राफिक संदेश जर वगळले तर आपल्याला त्याच्याकडून कोणतीच माहिती मिळालेली नाही. He has lost, gentlemen, said Andrew Stuart. He has 100 times lost. You know, besides that, the China, the only steamer he could have taken from New York to get here in time, arrived yesterday. की अँड्र्यू स्टुअर्ट समोर म्हणतो की मंडळी तो हारलेला आहे, 100 वेळा हारलेला आहे. आणि त्याशिवाय तो सांगतो की न्यूयॉर्कहून इथे वेळेत पोहोचण्यासाठी तो काल आलेल्या एकमेव चायना स्टीमरने येऊ शकला असता. आय हॅव सीन अ लिस्ट ऑफ द पॅसेंजर्स, मी पॅसेंजरची लिस्ट पाहिली. अँड द नेम ऑफ फिलियस फॉग इज नॉट अमॉंग देम. त्या लिस्टमध्ये फिलियस फॉगचं नाव कुठेही नाही. Even if we admit that fortune has favored him, he can scarcely have reached America. की आपण असं समजू म्हणते की जर दैव डेस्टिनी त्याला अनुकूल असेल हे जरी आपण मान्य केलं तरीही तो अमेरिकेत पोहोचण्याची शक्यता नाही. आय थिंक ही विल बी ॲट लीस्ट 20 days behind hand, and that Lord Albemarle will lose a cool 5,000. की तो कमीत कमी 20 दिवस मागे असेल असं या सर्वांना वाटतं. त्यामुळे लॉर्ड ॲल्बेमर्लेचे जे 5,000 आहे या 5,000 रुपयांचं नुकसान होणार आहे. इट इज क्लिअर, रिप्लाइड गॉथियर राल्फ, अँड वी हॅव नथिंग टू डू बट टू प्रेझेंट मिस्टर फॉग्स चेक ॲट बॅरिंग्ज टुमारो. गोथियर राल्फ म्हणतो की हां ठीक आहे, इट इज क्लिअर, हे स्पष्ट आहे आणि मिस्टर फॉगचा चेक उद्या आपण बॅरिंग्सकडे सादर करूया. ॲट धिस मोमेंट द हँड्स ऑफ क्लब क्लॉक पॉइंटेड टू 20 minutes to 9. आता त्या क्लबच्या घड्याळाचे जे काटे आहे ते 9:20 वेळ दाखवत होते. 5 minutes more, said अँड्र्यू स्टुअर्ट. अँड्र्यू स्टुअर्ट म्हणतो की अजून 5 मिनटं. द 5 gentlemen looked at each other. हे 5ही जण एकमेकाकडे पाहत राहिले. द अँझायटी वॉज बिकमिंग इंटेन्स, बट नॉट विशिंग टू बिट्रे इट, दे readily assented to Mr. Farrington's proposal of a rubber. की त्यांची अस्वस्थता वाढत चालली होती, पण ती कळू न देण्यासाठी तात्काळ त्यांनी मिस्टर फॅलेंटिनच्या रबरच्या प्रस्तावाला मान्यता दिली, त्याला सहमती दिली.
I wouldn't give up my 4,000 of the bet, said Andrew Stewart as he took his seat for 3,999. की 3,999साठी जागेवर बसत बसतच अँड्रू स्टुअर्ट म्हणला की मी माझे पैजेचे 4,000 सोडणार नाही. द क्लॉक इंडिकेटेड 18 minutes to 9. आता घड्याळात 9:18 ही राहिली होती. द प्लेयर्स टुक अप देअर कार्ड्स बट कुड नॉट कीप देअर आईज ऑफ द क्लॉक. की खेळाडूंनी आपापले पत्ते उचलले पण त्यांची नजर ही घड्याळावरून हटतच नव्हती. घड्याळ हा महत्त्वाचा मुद्दा बनलेला होता त्यांच्यासाठी. सर्टनली हावेवर सेक्युअर दे फेल्ट मिनिट्स हॅड नेवर सीम्ड सो लाँग टू देम. की त्यांना जरी असं निर्धास्त वाटत असलं, बिनधास्त वाटत असलं तरीसुद्धा ती मिनटं एवढी मोठी, तो वेळ एवढा मोठा त्यांना कधीच वाटला नव्हता. 17 minutes to 9, said Thomas Flanagan as he cut the cards which Ralph handed to him. त्यावेळेस थॉमस फ्लॅनेगन म्हणतो की 9:17 आणि राल्फ दिलेले जे पत्ते ते मिसळत थॉमस फ्लॅनेगन असं बोलतो. त्यानंतर बघूया काय झालं तर. देन देअर वॉज अ मोमेंट ऑफ सायलेन्स. की त्या ठिकाणी शांतता पसरली. द ग्रेट सलून वॉज परफेक्टली क्वाईट बट द मर्मर्स ऑफ द क्राऊड आउटसाइड वेअर हर्ड विथ नाऊ अँड देन अ श्रिल क्राय. की सलून एकदम शांत होते पण बाहेर लोकांच्या कुरबुरी आणि मधूनच एखादा गलका असा ऐकू येत होता. The pendulum beat the seconds, which each player eagerly counted as he listened with mathematical regularity. की घड्याळाचा जो लोलक आहे तो सेकंदाचे ठोके देत होता आणि गणिताच्या नियमिततेने प्रत्येक खेळाडू, प्रत्येक प्लेयर हा आतुरतेने एक एक सेकंद हा मोजत होता. 16 minutes to 9, said John Sullivan in a voice which betrayed his emotion. की आता जॉन सलिवन त्यानं त्याच्या आवाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती आणि ती अस्वस्थता आता या बोलण्यातून लपली नाही आणि तो म्हणतो 9:16. 1 minute more and the wager would be on. की आणखी 1 मिनिट आणि ही पैज जिंकली जाणार होती. अँड्रू स्टुअर्ट अँड हिज पार्टनर्स सस्पेंडेड देअर गेम. अँड्रू स्टुअर्ट आणि त्यांच्या साथीदारांनी हा खेळ जागीच थांबवला. दे लेफ्ट देअर कार्ड्स अँड काउंटेड द सेकंड्स. त्यांनी ते पत्ते सोडून दिले आणि ते सेकंद मोजू लागले. ॲट द 40th सेकंड नथिंग, ॲट द 50th स्टील नथिंग. की 40व्या सेकंदाला काहीच घडलं नाही, 50व्या सेकंदाला काहीच घडलं नाही. ॲट द 55th अ लाऊड क्राय वॉज हर्ड इन द स्ट्रीट फॉलोड बाय अपलॉज, हुर्राज अँड फिअर्स ग्राउल्स. आणि 55व्या सेकंदाला रस्त्यावर आरोळ्या ऐकू आल्या. त्याच्या मागोमाग टाळ्यांचा कडकडाट, जल्लोष, आरडाओरडा हे सुरू झाला. द प्लेयर्स रोज फ्रॉम देअर सीट्स. आणि हे खेळाडू आपल्या जागेवरून उठले. हिअर आय एम जंटलमॅन. की जंटलमन मी इथं आहे. ॲट द 57th सेकंड द डोअर ऑफ द सलून ओपन. की 57व्या सेकंदाला या सलूनचा दरवाजा हा उघडला. अँड द पेंडुलम हॅड नॉट बीट द 60th सेकंड वेन फिलियास फॉग अपियर्ड. आणि या लोलकाने 60व्या सेकंदाचा ठोका देण्याच्या अगोदरच फिलिया फॉग हा त्या ठिकाणी अपियर झाला, तो अवतरला, दिसला. फॉलोड बाय ॲन एक्साइटेड क्राऊड हू हॅड क्राय फोर्स देअर वे थ्रू द क्लब डोर्स
अँड इन हिज calm voice said, "Here I am, gentlemen." की तो जसा अवतरला त्याच्या मागोमाग ती उत्साही जनता, हा क्लब, हा जो जमाव आहे, हा क्लबच्या दरवाज्यातून आत घुसला आणि फिलियस फॉग शांतपणे म्हणाला, हिअर आय एम जेंटलमॅन, की सज्जन हो, सद्गृहस्थ हो, की मी आलो आहे. तर हे होतं 36वां चॅप्टर अराउंड द वर्ल्ड इन 80 days या कादंबरीचं. आता यानंतरचं जे 37वां चॅप्टर आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल, काही रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तो रिप्लाय देऊ शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट लक्षात ठेवा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड, शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.